पुढे असते. मग त्यासाठी आम्ही आंदोलन करायचे, लाट्या काट्या खायच्या. आठवले साहेबांनी त्या काळात मोर्चा काढला होता. जे अधिकारी लोक आहेत, अधिकाऱ्यांना प्रमोशन रोखलं गेलं होतं त्यावेळेस. त्याचा मोर्चा काढला. मोर्चामध्ये कोण? सर्व सामान्य लोक. अधिकारी वर्ग एसीच्या ऑफिसमध्ये बसून गंमत बघत होता. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्यांसाठी या गोष्टी सगळ्यांसाठी असतात, पण सगळे लोक यामध्ये भाग घेत नाही. फक्त ज्यांच्यामध्ये किडा आहे ते फक्त भाग घेतात. जसं राज आसरकर मध्ये मोठा किडा आहे. इतर लोक पण होते ना. उल्हासनगरला जे काही लोकसंख्या 10-11 लाख लोक आहेत, त्यापैकी आपली लोकसंख्या कमीत कमी 2 लाख तरी असणार. इतक्या लोकांना नाही वाटलं आणि त्याला वाटलं तर जाऊन तिथे उपोषणाला बसला. म्हणजे मरेपर्यंत उपोषणाला बसला. हालत बिघडली होती. म्हणजे असेच लोक चळवळ करतात आणि बाकीच्या लोकांचं नेतृत्व करू शकतात. तर या ज्या 59 जाती आहेत, 59 जातींपैकी आपण जर असं पाहिलं, थोडंसं निरीक्षण केलं, तर जास्तीत जास्त बौद्ध समाज, मी महार पण म्हणणार नाही, बौद्ध समाज हाच थोडाफार शिकलेला आपल्याला दिसतो. तो सुद्धा शहरातला, ग्रामीण भागातला आजही बराचसा बौद्ध समाज हा अजूनही मागेच आहे. छोटं ते येसकरी विस्करी या गोष्टी त्यांच्या चालू आहे. परंतु शहरामध्ये येऊन आपण शिकलो. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शहराकडे चला. शहराकडे का चला? की शहराची जी सगळी तुम्ही या लोकांच्या लेवलपर्यंत या. खेड्याकडे गेला की गांधींचं म्हणणं होतं खेड्याकडे चला. खेड्याकडे कशाला चला? तुम्ही शेती करा आणि आमच्या सगळ्यांचं पोट भरा. बाबासाहेबांचं म्हणणं होतं तुम्ही शहराकडे का चला आणि प्रशासनामध्ये तुम्ही भाग घ्या आणि म्हणजे त्यातून सगळ्या म्हणजे आपल्या समाजाला पुढे न्या. तर हा समाज बाबासाहेबांचा ऐकणार आहे. बाबासाहेबांसाठी जेव्हा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. अशा वेळेस बाबासाहेबांचं म्हणणं या समाजाने ऐकलं आणि हा समाज शिकला. आज अशा पूर्वीच्या काळात, बाबासाहेबांच्या काळात जर पाहिलं तर विजय विजेला 28 जाती आहेत. म्हणजे विजेच्या जाती, विजय एनटी त्यांनी केलं. एनटी मध्ये 3 त्यांनी उपवर्गीकरण केलं. एनटी बी, एनटी विजय, एनटी असं होतं पूर्वी. तर विजयला 14 जागा ठेवल्या. एनटीला एकाच मध्ये 28 केल्यात. एनटी डी ला, सी ला 1 आणि एनटी डी ला 1. आणि ह्या ज्या एक जागा आहेत, त्या एक जागा सी मध्ये जर पाहिलं तुम्ही तर सी मध्ये धनगर जात आहे एनटी मधली आणि डी मध्ये वंजारी आहे. एकटी धनगर जात आहे, 3.5% आरक्षण आहे. आणि वंजारी जात आहे ती पण एकटी आहे, तिला 2% आरक्षण. म्हणजे यांचं जे आरक्षण होतं, जे काय 7% वगैरे काय आरक्षण असेल, त्यातलं 5.5% आरक्षण दोघंच घेऊन गेले. मग आता आपलं एससी मध्ये ते 59 जे लोक आहेत, 59 मध्ये 13% आरक्षण आहे. बरोबर ना? 13% आरक्षण मध्ये आता काय वर्गीकरण करणार आहेत? त्यापैकी आपल्याला कमीत कमी 7% जागा ते आपल्याला देऊ शकतात कदाचित. आणि मग उरलेल्या बाकी त्यांचं वर्गीकरण करायचं आणि मग आपलं जिथे खच्चीकरण करायचं. आपण आणखी एक तुम्हाला त्याच्या पुढचं जाऊन सांगतो. जर तुम्ही आपले लोक ज्या जनरल मधनं परीक्षा देतात, टॉपला असतात आपले लोक, ते जनरल मध्ये जातात, जनरल मधनं पास होतात, तर त्यांना ते याच्यातच टाकतात, ते रिझर्वेशन मध्ये. जनरल मध्ये देत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही किती पण शिकलेला असाल, किती मोठी संख्या असेल शिकलेली, तर तुम्ही त्या लेवलला जाऊ शकणार नाही. तुम्हाला तिथेच खच्चीकरण करायचं हा त्यांचा उद्देश आहे. आणि हा जो उद्देश आहे, हा उद्देश हाणून पाडण्यासाठी संपूर्ण समाजाने पेटून उठलं पाहिजे. फक्त आपणच नाही, ते 59 जातींनी पेटून उठलं पाहिजे. त्यासाठी ही चळवळ मोठी झाली पाहिजे. मला वाटतं हा जो उपवर्गीकरणाचा आयोग आहे तो आनंद निरगुडे म्हणून कोणतरी ना, निवृत्त न्यायाधीश बजर, त्यांनी तो केला. मला वाटतं तो अहवाल अजून त्यांनी दिला पण नाहीये. दिला का? झाला, जाहीर झाला. हा, तो जाहीर झाल्यानंतर आपण करू शकतो. त्याच्यावर काय सूचना काय त्यांनी